श्रीराम समर्थ. मी डॉक्टर अतुल तेलरंगे. भूमिपरीक्षण ह्या विषयावर थोडंसं संशोधन केलं माझ्या घराच्या भागामध्ये. माझं राहणं नागपूरच्या आग्नेय दिशेला दिघोरी परिसरामध्ये. तिथलं भूमिपरीक्षण करण्याचा मी प्रयत्न केलेला. जो पट्टा आहे आमचा, तिथे आधी शेती होती, शेतजमीन होती. त्यामुळे काही भागामध्ये थोडीशी काळी माती आहे. पण जो माझा भूखंड आणि त्याच्या जवळपासची माती, जिथे प्लॉट्स खाली आहेत, त्याचं जेव्हा परीक्षण आणि निरीक्षण मी करण्याचा प्रयत्न केला तर मला अशा गोष्टी आढळून आल्या की तिथली माती थोडी पांढरी आणि लालसर आहे, काळी भुसभुशीत नाही. तिथले पाणी क्षारयुक्त वाटतं. आमच्या विहिरीचं पाणी क्षारयुक्त आहे, भरपूर क्षार त्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळे असं वाटतं की तिथल्या मातीचा जो रस आहे तो लवण स्वरूपाचा आणि थोडासा मधुर स्वरूपाचा आहे. स्पर्श उष्ण, कारण भूमी खूप तापते ती गरम आणि ही असल्यामुळे. शब्द थोडा मधुर ध्वनी, सात्विक ध्वनी अशी वाटते, कारण आजूबाजूला मंदिर आहे, शाळा आहेत आणि बऱ्यापैकी चांगले लोक तिथे राहतात. भूमीचा गंध, पाऊस पडल्यानंतर जो गंध होता तशाच प्रकारचा चांगला गंध, सुगंध तिथे आढळून आला. भूमीचा प्लव, उतार हा उत्तरेकडून दक्षिणेला आहे. दक्षिणेकडे नाग नदीचा नाला वाहतो आहे, पश्चिमेकडून पूर्वेला आहे. परंतु जो आमचा भूखंड आहे तिथला उतार बिल्डरनी दक्षिणेकडून उत्तरेला आणि पश्चिमेकडून पूर्वेला काढलेला आहे आणि रोडच्या भरपूर वरती बांधकाम केलेलं आहे. भूखंडाच्या 2 ओळीनंतर एक मंदिर आहे, तिकडे 4 ओळीनंतर एक शाळा आहे आणि मुख्य रस्ता. शल्य परीक्षण म्हणून आता बांधकाम ऑलरेडी झालेलं आहे. तर बिल्डरशी संवाद साधला असता त्यांनी असं म्हटलं की 4 मजली बांधकाम आहे, तर एक मनुष्याच्या अजून खोलवर पाया आणि पिलर्स घेण्यासाठी खोदकाम झालेलं आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तिथे शल्य जे काही असतील ते ऑलरेडी इरॅडिकेट केलं, ते सगळं ते निघालेलं. त्याच्या खाली अजून खाली शल्य तसाही आपल्याला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रभाव पडत नाही. शल्य शक्यतो वाटतात. पण एक गोष्ट फ्लॅटस्कीमध्ये लक्षात आली की दरवाजांच्या ज्या फ्रेम्स आहेत त्यांना तडे पडलेले आहेत. पण त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असं लक्षात आलं की हवा भरपूर चालते, आमच्या चारी बाजूला सगळं ओपन आहे. त्याच्यामुळे दरवाजे जोरात चालू बंद होतात, आदळतात. त्याच्यामुळे ती तडे पडले असतील असं मला वाटतं. श्रीराम.